चला बाळांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण हे 2 प्रश्न पाहिले होते. आता पुढचे प्रश्न आपण पाहूया. थोडंसं डिस्कनेक्ट झालं होतं, तर पुढचे प्रश्न पाहूयात आपण. ठीक आहे. आता पहा, तिसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संख्येत 5 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे. आता तुम्हाला माहिती आहे स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. आता स्थानिक किंमत म्हणजे काय, त्याच्या स्थानानुसार असणारी किंमत. आणि दर्शनी किंमत म्हणजे काय, जशी ती संख्या दिसते तशी त्याची किंमत म्हणजे दर्शनी किंमत. आता स्थान कोणते असतात, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार किंवा लक्ष, लाख असे वगैरे. ठीक आहे. मग आता जर आपल्याला याच्यामध्ये 5 या अंकाची त्यांनी किंमत विचारलेली आहे, मग आपण आधी काय करणार, संख्या पाहणार, संख्येचं स्थानामध्ये वाचन करणार. कसं वाचन करायचं, स्थानानुसार एकक, दशक, शतक, हजार. इथं 5ची किंमत, 5चं स्थान काय आहे, हजार आहे. 5चं स्थान काय आहे, हजार आहे. आता इथं 5चं स्थान हजार आहे, म्हणजे मग 5ची स्थानिक किंमत काय झाली, 5000 झाली. ठीक आहे. आता दुसरा पर्याय जर आपण पाहिला, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार. इथं 5चं स्थान काय आहे, दशहजार आहे. मग दशहजार म्हणजे काय, 5 गुणिले 10 म्हणजेच किती झाले, 50,000. म्हणजे इथं 5ची किंमत काय झाली, 50,000 झाली. आता इथं जर आपण पाहायला गेलं, एकक, दशक, शतक, तर 5चं स्थान काय आलं, शतक. शतक म्हणजेच काय, शतक म्हणजे 100. मग 5चं स्थान शतक म्हणजेच 5 शतक म्हणजे 500. आता पुढची जर संख्या आपण पाहायला गेली तर पहा, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष. ठीक आहे. युनिट, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष. ठीक आहे. मग जर असं आपण पाहायला गेलं तर 5चं स्थान काय आलं, लक्ष किंवा लाख. मग आता 5 लाख ह्याचं हे स्थान आहे. मग आता याची किंमत काय होईल, 5 लाख. ठीक आहे, 5 लाख. मग सगळ्यात जास्त किंमत कोणत्या संख्येची झाली, तर या पर्याय क्रमांक 4 मधल्या 5ची किंमत आपल्याला सगळ्यात जास्त आपल्याला दिसते. मग आपलं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर येईल. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आपण पाहूया. आता प्रश्न क्रमांक 5 पहा. प्रश्न क्रमांक 4. आता एक संख्या दिलेली आहे आणि त्या संख्येमध्ये कोणत्या अंकाची दर्शनी किंमत सर्वात जास्त आहे हे त्यांनी विचारलेले. आता पहा, आपण पाहिले की संख्येची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत याच्यामध्ये काय फरक असतो. आता स्थानिक किंमत म्हणजे काय, तर संख्येच्या स्थानानुसार त्यांची किंमत इथं आपल्याला ठरवायची असते. आणि दर्शनी किंमत म्हणजे काय, दर्शनी किंमत म्हणजे जी संख्या आहे त्या संख्येचं जे आपण वाचन करतो किंवा त्या संख्येला आपण जे वाचतो ती झाली त्याची दर्शनी किंमत. आता पहा, इथं कोणत्या कोणत्या संख्या आहेत, 9 आहे, 7 आहे, 8 आहे, 1 आहे, 4, 6, 5. आता जर ही संख्या जर वाचायला गेलं, आता वाचलेच ते आपण याच्यामध्ये, पण इथं आपल्याला स्थानिक किंमत विचारलेली नाही आहे. इथं फक्त आपल्याला कोणती किंमत विचारलेली आहे, दर्शनी किंमत. आणि कोणती अशी संख्या आहे की जी दर्शनी किंमत सगळ्यात जास्त आहे असं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. मग आता दर्शनी किंमत जास्त म्हणजे या संख्यांपैकी कोणती संख्या मोठी आहे सगळ्यात, तर आपल्याला माहिती आहे 9 आहे. मग 9ची स्थानिक किंमत काय आहे, एकक आहे. पण 9ची दर्शनी किंमत म्हणजे काय, 9चं स्थान एकक आहे या संख्येमध्ये. पण मग दर्शनी किंमत म्हणजे काय, आपल्याला दिसतात किती, हे दिसायला किती आहे ही संख्या, काय वाचतो आपण या संख्येला, तर आपण 9 वाचतो. म्हणजेच मग 9ची स्थानिक किंमत, आपलं 9ची दर्शनी किंमत काय आहे, सगळ्यात जास्त आहे. कारण 7 छोटे आहेत, 8 छोटे आहेत, बाकी ह्या सगळ्या संख्या कशा आहेत, छोट्या आहेत. पण सगळ्यात मोठी दिसणारी संख्या, सगळ्यात मोठी ज्या संख्येची आपल्याला किंमत जास्त दिसायला ती आहे 9. म्हणून याचा काय येईल, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. ठीक आहे. आता पहा, प्रश्न 5 ते 8साठी त्यांनी सूचना दिलेली आहे. रिकाम्या जागी हे जे 2 चिन्ह दिलेले आहेत, च्यापेक्षा छोटा किंवा च्यापेक्षा मोठा किंवा इज इक्वल टू, म्हणजे दोन्ही संख्या समान आहेत. तर आपण यापैकी कोणतं चिन्ह वापरणार. आता पहा, 15 लक्ष. 15 लक्ष कसे आहेत, आता त्यांनी सांगितलेलं आहे. हे जे पर्याय आहेत, हाच प्रश्न असतो, हा आपल्याला इथे इंग्रजीमध्ये दिलेला आहे. आता पहा, 15 लक्ष हे मोठे आहेत का लहान आहेत, 14 लक्ष 67,522 पेक्षा. 15 लक्ष मोठेच झाले की नाही, 15 लक्ष मोठे आहेत, 14 लक्ष 67,522 हे छोटे आहेत. जर आपल्याला ह्याला 15 लक्ष व्हायचे असेल तर याच्यामध्ये काही किंमत आपल्याला मिळवावी लागेल, तेव्हा हे 15 लक्ष होतील. मग 15 लक्ष हे जास्त आहेत 14,67,522 पेक्षा. म्हणून इथं कोणतं चिन्ह येईल, हे चिन्ह येईल, जी संख्या मोठी आहे त्या संख्येचं चिन्ह येईल. ठीक आहे.
आता पहा पुढचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 6. आता इथं 1.5 कोटी आपल्याला ही शब्दामध्ये म्हणजे अक्षरामध्ये संख्या दिलेली आहे आणि पुढे ही संख्या आपल्याला अंकामध्ये दिलेली आहे. आता संख्या तर खूप मोठी वाटते, मग अशा वेळेस गोंधळायचं नाही. काय करायचं, सरळ सरळ संख्या वाचायची, काही होत नाही. वेळ गेला तरी एक थोडासा वेळ जाईल पण आपलं उत्तर बरोबर येईल. पहा आता संख्या कशी वाचणार, परत आपली तीच पद्धत. काय, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष आणि कोटी. आणि इथंच काय दिलेलं आहे अक्षरामध्ये, 1.5 कोटी. मग 1.5 कोटी म्हणजेच काय, तर हे पहा, हे एकदम संख्या, दोन्ही संख्या कशा आहेत, बरोबर आहेत. 1,50,00,000 म्हणजेच 1.5 कोटी. संख्येचं वाचन कसं केलं आपण, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष आणि कोटी, 1,50,00,000. मग हे इथं कोणतं चिन्ह येईल आपल्याला, इथं चिन्ह येईल बरोबर. बरोबर का बरं, कारण की ह्या दोन्ही संख्या कशा आहेत, समान आहेत म्हणून. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 7 पाहूया. 5 कोटी. मग 5 कोटी ही संख्या आता मोठी आहे का छोटी आहे बरं, तर 5 कोटी ही संख्या दिलेल्या संख्येपेक्षा कशी आहे, पहा. आता इथं हे 2 उदाहरणं दिलेली आहेत आपल्याला. काय काय दिलेलं आहे, 5 कोटी ही संख्या दिलेली आहे आणि इथं अंकामध्ये ती संख्या दिलेली आहे, इथं अक्षरामध्ये दिलेली आहे. मग ठरवायचं कसं, संख्या तर मोठी दिसते, मग तेव्हा आपली तीच पद्धत, आपलं उत्तर थोडंसं बरोबर येण्यासाठी संख्येचं वाचन व्यवस्थित प्रकारे करायचं. आता पहा, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी. इथं दशकोटी आलेले आहेत. 10 कोटीपर्यंतची ही संख्या आहे, म्हणजे 10 कोटीच्या टप्प्यामध्ये ही संख्या आहे. आणि इथं फक्त एक अंकी संख्या, 5 कोटी असं दिलेलं आहे. म्हणून हे दशकोटी आणि 5 कोटी यांच्यामध्ये फरक आहे. कारण हे दशकोटी म्हणजे काय झाले, 40 आणि 50, 40 आणि 5 असे 45 कोटी संख्या झाली ही. ठीक आहे. दशकोटी म्हणजे हा फक्त कोटी झाला आणि हा दश कोटी झाला. आता याचा तुम्हाला सांगायचं म्हणजे पहा, हा काय आहे, फक्त कोटी ही संख्या आहे आणि हा आहे दश कोटी. दशकोटी म्हणजे काय, 40 कोटी. आणि हे फक्त 5 जशाला तसे, मग 40 आणि 5 काय झाले, 45 कोटी अशी ही संख्या आहे. ठीक आहे. मग 45 कोटी आणि पुढे जी आपल्याला संख्या त्यांनी दिलेली आहे ती संख्या आहे कशी, कोणती संख्या आहे ती, 45 कोटी 5 लक्ष, 45 कोटी 5 लक्ष 5,000 अशी ही संख्या आहे. पण त्याच्यापेक्षा 5 कोटी ही संख्या कशी आहे, खूप छोटी आहे. म्हणजे 45 कोटी ही संख्या कशी आहे, 5 कोटीपेक्षा मोठी आहे, म्हणून हे चिन्ह असं येईल. ठीक आहे. पर्याय क्रमांक 2 हा आपल्या याच्यामध्ये बरोबर राहील. आता 9,000 and 90 हंड्रेड्स. आता हे बरोबर आहेत का, आता 9,000 म्हणजे काय, किंवा 9,000. 9,000 म्हणजेच काय, 9,000 आणि 90 हंड्रेड्स. मग 90 हंड्रेड्स, हंड्रेड्स म्हणजे काय, मराठीमध्ये 100 किंवा शतक म्हणायचं त्याला. मग 90 हंड्रेड्स, मग 90 किती वेळा, 100 वेळा. मग 90 100 वेळा म्हणजे काय, आपला नियम काय सांगतो गुणाकाराचा, जर 0 असेल तर फक्त जी संख्या अंक दिले आहेत त्या अंकांचाच गुणाकार करायचा आणि 0 मोजून जशाला तसे तेवढे पुढे लिहायचे. 1 2 3 हे आपले 3 शून्य, 1 2 3. ठीक आहे. मग 9,000 and 90 हंड्रेड्स हे कसं झाले, इज इक्वल झाले, म्हणजे ह्या दोन्ही संख्या एकच आहेत, म्हणून इथं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. ठीक आहे. आता पुढचं पहा. चला बाळांनो, संख्या थोड्या मोठ्या होत्या म्हणून आधी मी थोडंसं लिहून घेतलं आणि मग तुम्हाला सांगते समजावून, कारण तुम्ही पण गोंधळून जाताल ना मोठ्या संख्या असल्यामुळं. चला पहा. आता या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे आपल्याला, पुढील संख्यांचा उतरता कोणता क्रम योग्य आहे. आता संख्या इथं कोटीपर्यंतच्या संख्या दिलेल्या आहेत आणि त्यांचा तुम्हाला काय करायचं आहे, उतरता क्रम त्यांनी विचारलेला आहे. उतरता क्रम त्यांनी विचारलेला आहे, बरोबर असं उतरता क्रम. आता पहा, उतरता क्रम म्हणजे काय, मोठ्या संख्येपासून लहान संख्येपर्यंत संख्यांची किंमत कमी कमी होत जाणे. आता पहा, जर तसं पाहायला गेलं तर 3 कोटी. आता पहा, आता संख्या मोठी आहे, मग मोजणार कशी आपण, पहा, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी. आता जर आपण यांच्या स्थानानुसार पाहायला गेलं तर कोटीपर्यंत संख्या आहेत आणि 3 कोटी हे कसं आहे, ही छोटी आहे संख्या. सगळ्यात छोटी संख्या म्हटलं तर 3 कोटी येईल, म्हणजे ही संख्या आपल्याला किती नंबरला येईल, आपली 4 नंबरला ही संख्या येईल. मग 3 कोटीपेक्षा थोडीशी मोठी, जर कोटीच्या स्थानांचा विचार केला तर 4 कोटी ही आपली 3 कोटीपेक्षा थोडीशी मोठी संख्या येईल. मग आता इथं पहा, आपल्याला उतरता क्रम करायचा आहे संख्यांचा. मग आता 5 कोटी
35,74,012. आता इथं 5,35,00,000 ह्या दोन्ही याच्यामध्ये सारखेच आहे पहा. 5,00,00,000 इथं पण आहे 5,35,00,000 आणि इथं पण आहे 5,35,00,000. मग अशा वेळेस काय करायचं आहे, यांचे कोटी आणि लक्ष लाखापर्यंतचे संख्या सारख्या आहेत. मग अशा वेळेस काय करायचं, पुढच्या संख्या पाहायच्या. आता पुढच्या कशा आहेत पहा. 5,35,74,012 ही संख्या आहे आणि दुसरी संख्या कोणती आहे आपली 5,35,69,988. आता याच्यामध्ये पाहायला गेलं तर 69 लहान आहेत का 74 लहान आहेत हे पाहायचं. मग याच्यामध्ये जर पाहायला गेलं आपल्याला तर कोणती संख्या छोटी आहे, ही संख्या आपली छोटी आहे आणि या संख्येपेक्षा 74,000 ही संख्या आपली कशी आहे, मोठी आहे. मग आपल्याला क्रम कसा लावायचा आहे, उतरता क्रम त्यांनी आपल्याला विचारलेला आहे. मग उतरता क्रम कसा आहे आपला पहा. सुरुवातीला कोणती संख्या येईल, 5,35,74,012 ही संख्या आपली सुरुवातीला येईल 1 नंबरला. मग 2 नंबरला कोणती संख्या येईल, 5,35,69,988 ही संख्या आपली 2 नंबरला येईल. 3 नंबरला कोणती संख्या येईल, 4,26,37,956 ही संख्या येईल. आणि शेवटी कोणती संख्या येईल आपली सगळ्यात छोटी संख्या, 3,99,58,435. ठीक आहे, असा आपला हा उतरता क्रम येईल. मग आता हा क्रम कोणता योग्य आहे पहा बरं. आता पर्यायामध्ये जसे पर्याय दिलेले होते तसे आपण पर्याय लिहून घेतलेले आहेत. आता पहा इथं आता पहा, हा जो 4,26,00,000चा पर्याय आहे तो आहे ए. 3 कोटीचा पर्याय आहे आपला बी, नंतरचा आहे सी आणि 5,35,69,988 हा आपला डी पर्याय आहे. ठीक आहे, मग आता आपला ह्याचा क्रम जो उतरता क्रम त्यांनी विचारलेला आहे आपल्याला. मग आता उतरता क्रम कसा येईल आपला, तर आधी येईल सी पर्याय आहे की नाही, हा सी पर्याय. नंतर कोणता येईल, डी, सी, डी, नंतर ए आणि नंतर येईल आपला बी. म्हणजे हा जो आपला क्रम आहे या क्रमामधला पर्याय कोणता आहे तो आपल्याला शोधायचा. मग चला बरं, हा पर्याय आहे का शोधूयात आपण. याच्यामध्ये सी डी ए बी आहे का, सी डी ए बी हे पहा पर्याय क्रमांक 4 आहे सी डी ए बी. ठीक आहे, म्हणजेच आपला पर्याय कोणता बरोबर आहे, पर्याय क्रमांक 4 हा आपला बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आपण पाहूया. 10वा प्रश्न काय विचारलेला आहे या प्रश्नामध्ये, की 2, 5, 6, 7, 3 या 5 अंकांपासून लहानात लहान 7 अंकी संख्या तयार करा. आता तुम्ही जर पाहायला गेले तर इथं कसं आहे पहा, अंक किती दिलेले आहेत, 5च अंक दिले आहेत आपल्याला. अंक किती दिलेले आहेत, 5च अंक दिलेले आहेत. कोणते कोणते आहेत, 2, 5, 6, 7 आणि 3 हे एवढेच अंक दिलेत. आणि विचारले काय आहे आपल्याला, याच्यापासून कोणती संख्या तयार करायची आहे, 7 अंकी संख्या आपल्याला याच्यामध्ये तयार करायची. आता 5 अंक आहेत आणि संख्या तर 7 अंकी करायची. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे, इथं नक्कीच संख्यांची पुनरावृत्ती करावी लागणार आहे. म्हणजे एक संख्या आपल्याला परत परत घ्यावी लागणार आहे की नाही. एक संख्या आपल्याला इथं परत परत घ्यावी लागणार. त्यांनी तसं दिलेलं नाही आहे, पण संख्या 5च दिलेल्या आहेत आणि तुम्हाला 7 अंकी संख्या त्यांनी करायला सांगितलेली आहे. मग अशा वेळेस काय करायचं, की संख्यांची पुनरावृत्ती ही होणारच. मग आता पहा, आपल्या जर संख्या जर आपल्याला लहानात लहान तयार करायची असेल तर आपल्या संख्यांचा क्रम कसा असतो, चढता क्रम असतो आहे की नाही. जेव्हा आपण लहानात लहान संख्या तयार करतो तेव्हा संख्यांचा क्रम कसा असतो, चढता असतो. आणि जेव्हा आपण मोठ्यात मोठी संख्या तयार करतो तेव्हा संख्यांचा क्रम हा उतरता असतो. ठीक आहे, आता पहा, आता जर आपण पर्यायानुसार जायचं पाहिलं, पर्यायानुसार जर जायचा प्रयत्न केला आपण, तर आता इथं आहे 22, 2 मिनटं दे. इथं सुरुवातीला लहान संख्येपासून सुरुवात याच 2 पर्यायांमध्ये झालेली आहे. या पर्यायामध्ये 3 पासून सुरुवात झाली म्हणजे हे 2 पर्याय आधीच आपले कट होणार आहे की नाही. मग आता इथं पहा, संख्येचं जर वाचन जर आपण केलं संख्येचं जर वाचन आपण केलं तर पहा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष म्हणजे दशलक्षपर्यंतच्या संख्यांनी आपल्याला तयार करायला सांगितलेली आहे. 7 अंकी सांगितलेली आहे.
मग इथं किती अंकी आहे? 1 2 3 4 5 6 7 आणि इथं किती आहे? 1 2 3 4 5 6 7. संख्या बरोबर आहेत. मग तुम्ही परत इथं गोंधळून नाही जायचं. आता याच्यामध्ये असणाऱ्या किमती आधी पाहायच्या. त्यांनी काय सांगितलेलं आहे आपल्याला? लहानात लहान संख्या सांगितलेली आहे 7 अंकी. तुम्ही म्हणताल ह्या दोन्ही संख्या स्थानानुसार तर सारख्याच आहेत. मग काय करायचं? आता पहा इथं आहे 2,22,23,567. कशी संख्या आहे ही? पहा, संख्येचं वाचन करायचं आहे आपल्याला. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. दशलक्षपर्यंत संख्या आहे. मग संख्या आपण वाचणार कशी? 22,23,567. आता शेवटी इथं पण 567 आहे, इथं पण 567 आहे की नाही? पण मग सुरुवात आपल्याला पाहावी लागेल. सुरुवात इथं किती लक्षांनी झालेली आहे? 22 लक्षांनी. आणि इथं किती आहे? 23 लक्ष. मग 23 लाख मोठे की 22 लाख मोठे? कोणते आहेत मोठे? 23 लाख मोठे आहेत आणि 22 लाख छोटे आहेत. मग त्यांनी आपल्याला कोणती संख्या विचारलेली आहे? 7 अंकी लहानात लहान संख्या विचारलेली आहे. म्हणजेच 22,23,567 हा आपला पहिला पर्याय इथं बरोबर येईल. याची सुरुवात मोठ्या संख्येनं झालेली असल्यामुळं हे पर्याय आपले आधीचेच कटलेले आहेत. शक्यतो आधीचेच पर्याय आपण काय करायचं? जे चुकीचे 2 पर्याय आपल्याला वाटतात ते पर्याय आधीच कट करायचे. म्हणजे मग उरलेल्या 2 पर्यायांसाठी आपल्याला वेळ देता येतो. ठीक आहे. आता पहा पुढचा प्रश्न आहे 6 7 4 9. 6 7 4 9 या संख्येपासून काय करायचं आहे? मोठ्यात मोठी संख्या त्यांनी आपल्याला बनवायला सांगितलेली आहे. आता आपण लहान संख्या बनवली तेव्हा काय केलं? संख्यांचा कोणता क्रम घेतला? आपण चढता क्रम घेतला. आणि जेव्हा आपण मोठी संख्या बनवतो तेव्हा काय करायचं? संख्यांचा उतरता क्रम घ्यायचा. आता यांनी आधी तरी आपल्याला 7 अंकी सांगितली होती. यांनी किती अंकी सांगितलेली आहे? 8 अंकी संख्या आपल्याला यांनी सांगितलेली आहे. पहा, मग आता आपल्याला 8 अंकी म्हणजे कशीच ती संख्या रिपीट करावी लागेल. आता इथं काय करूयात आपण? आधी संख्या तयार करत बसण्यापेक्षा ना त्यात वेळ जातो ना. मग काय करू आपण? 8 अंकी संख्या आधी शोधून घेऊया. सगळ्याच आहेत का? 1 2 3 4 8 अंकी. सगळ्या संख्या 8 अंकी आहेत बरं या. मग आता यांच्यामध्ये संख्यांचा क्रम पाहूया आपण कसा आहे. आता जर मोठ्यात मोठी संख्या जर आपल्याला तयार करायची असेल तर संख्या कोणती पाहिजे? सुरुवातीला आपल्याला मोठी संख्या घ्यावी लागेल. आता सुरुवातीच्या संख्या जर पाहायला गेल्या तर इथं पहा या 4 संख्या आधी आपल्याला आपण निरीक्षण करूया. ठीक आहे. आता ही तर 94 आहे म्हणजे ही संख्या लहान होणार. आपल्याला माहिती आहे मोठ्यात मोठी 9 असते. 9 पासून सुरुवात करायची आहे. आता पहा इथं 94 असल्यामुळे ही संख्या आपली कट होणार. इथं 99 आहे, ठीक आहे, पण इथं 96 दिलेलं आहे. ही पण संख्या आपली कट होणार. आता इथं सुरुवात तर 99च्या संख्येनं झालेली आहे, पण परत आपल्याला काय दिलेलं आहे? 79 ही संख्या दिलेली आहे. आता किती अंकी संख्या आहे? ही 8 अंकी म्हणजे जवळजवळ कोटीपर्यंत ही संख्या आहे. पहा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी म्हणजे कोटीपर्यंतची ही संख्या आहे. पण सुरुवात जर पाहायला गेलं तर 9च आपल्याला सुरुवातीला लागतील. 9च्या याच्यातल्या संख्या लागतील आपल्याला. परंतु जर इथं जर पाहायला गेलं चौथ्या पर्यायामध्ये तर इथं 9,44,00,000 आहे. इथं काय आहे? 9,99,99,764. इथं काय आहे? 9,99,000. पण इथं ही जी 10,000-10,000तली संख्या आहे ती कशी आहे? 69 आहे. म्हणजे ही पण संख्या आपली लहान होईल. मोठ्यात मोठी संख्या आपल्याला तयार करायची. मग इथं पण 9,97,99,000. आता ह्या 2 संख्या आहेत थोड्याशा आपण म्हणजे पाहण्यासारख्या. पण आता याच्यामध्ये पण जर तुलना करायची म्हटलं तर कशी तुलना करायची? 9,99,99,000. मग 99,764 मोठे. 9,99,99,000. फक्त ही संख्या अशी आहे की जिथं 9 या अंकांचा उपयोग जास्तीत जास्त वेळा केलेला आहे. आणि संख्यांचा जो क्रम असतो मोठ्यात मोठी संख्या तयार करताना तो क्रम पण याच संख्येमध्ये बरोबर आहे. म्हणून हाच पर्याय आपला बरोबर राहील. ठीक आहे. इथं मध्येच 7 वापरलेत, इथं मध्येच 6 वापरलेत. हे आपले पर्याय योग्य नाहीत नियमानुसार. म्हणून आपला उत्तराचा पर्याय हा 3 येईल. ठीक आहे. पुढचं पहा.
पुढचा आता 12वा प्रश्न कसा आहे, प्रत्येक अंक एकदाच वापरून कोणत्या गटामुळे सर्वात लहान संख्या तयार होईल. आता सगळ्यात लहान संख्या आपल्याला इथं शोधायची. पहा आता जर आपल्याला लहान शोधायची असेल तर मग आपल्याला काय करावं लागतं बरं, त्या संख्येमध्ये आपल्याला काय घ्यावं लागतं, 0 घ्यावा लागतो. आणि तो कोणत्या जागेवर घ्यावा लागतो, डावीकडून दुसऱ्या स्थानावर त्याची जागा असते, आहे की नाही, हे आपण शिकलो आहोत. चला आपल्याला माहिती बाळवणं, जेव्हा आपण लहानात लहान संख्या करतो तेव्हा आपल्याला 0 हा अंक डावीकडून दुसऱ्या स्थानावर घ्यायचा असतो. आता पहा मग इथे संख्या कोणती आहे, 0 असणारी संख्या फक्त ही एकच आहे, म्हणजे हाच पर्याय असणार आहे, पर्याय क्रमांक 2. आता प्रश्न क्रमांक 13 पाहायला गेलं तर पहा, एका संख्येमध्ये 67 कोटी 37 लक्ष व 37 सुटे आहेत, तर ती संख्या कोणती. म्हणजे इथं आपल्याला 37 कोटी पण त्याची जागा हे पाहिजे, 37 लक्ष आणि 37 सुटे पाहिजेत, म्हणजे एकक आहेत हे 37मध्ये, हे 37 एकक पण आपल्याला पाहिजेत. आणि संख्या पण कशी पाहिजे, दशकोटी, म्हणजे 37 कोटी म्हणजे 30 कोटी आणि 7 कोटी, असे 30 कोटी आणि 7 कोटी मिळून 37 कोटी झालेले आहेत. मग तशी संख्या आपल्याला पाहिजे. तसं जर आपण पाहायला गेलं तर पहा, ह्या संख्या जर आपण पाहिलं तर सगळ्यात मोठी संख्या कोणती दिसते आपल्याला वाचनानुसार, तर पहा, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी आणि दशकोटी. ही संख्या छोटी आहे म्हणून ही संख्या घेतलीच नाही, कारण हा पर्याय नाहीच आहे आपला. आणि ही पण संख्या छोटी आहे, कोटी बसत नाही, म्हणून ही पण संख्या आपण घेणार नाही. मग दुसरी संख्या कोणती आहे दशकोटीपर्यंतची, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी. ह्या दोन्ही संख्या दशकोटींच्या पर्यंतच्या आहेत. पण आपल्याला इथं सुटे किती सांगितलेले आहे, 37, म्हणजे एकक स्थानी आपल्याला 37 लागतील, 7 लागतील एकक स्थानी. 30 आणि 7 37 हे आपल्याला एकक स्थानी लागणार आहेत. तर फक्त एकक स्थानी 7 हे याच पर्यायामध्ये आहेत आणि या पर्यायामध्ये 0 आहे, म्हणजे हा सुद्धा आपल्या पर्याय होणार नाही, म्हणजे आपला दुसरा पर्याय इथं बरोबर होईल. ठीक आहे. आणि ह्या संख्या त्या वाचनाच्या स्थानापर्यंत जमत नाहीत म्हणून आपण ते पर्याय आधीच वगळलेले आहे. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 14 पहा, इथे संख्या दिलेल्या आहेत आणि त्या संख्येचं काय सांगितलेलं आहे, आपल्याला उतरता क्रम करायला सांगितलेला आहे. पहा संख्या तशा सोप्याच आहेत स्थानानुसार पाहायला गेलं तर. पहा इथं काय आहे, ही 1 2 3 4 5 संख्या दिलेल्या आहेत आणि त्या 5 संख्या त्यांनी काय करायला सांगितलेलं आहे, उतरता क्रम करायला सांगितलेला आहे. मग सुरुवातीला जर आपण पाहायला गेलं तर पहा स्थानानुसार आपण वाचन करूया. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, म्हणजे 9,87,654. काय संख्या येईल ही, 9,87,654. दुसरी संख्या काय येईल आपली, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष. कोणती येईल, 87,65,432. ही आपली दुसरी संख्या येईल. तिसरी संख्या कोणती येईल पहा, इथं दिलेली आहे एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष. इथं पण दशलक्ष आहे, म्हणजे संख्या कोणती येईल, 41,52,547. तिसरी संख्या, चौथी संख्या कोणती आहे, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, म्हणजे 32,52,796. पुढची संख्या कोणती आहे, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष. कोणती आहे, 65,43,342. ठीक आहे. मग याच्यामध्ये आपली संख्या कशा आल्या, आता ह्या आपल्याला कशा लावायच्या आहेत, उतरत्या क्रमानं लावायच्या आहेत. मग उतरत्या क्रमानं म्हणजे सगळ्यात मोठी संख्या कोणती येईल आपली, सगळ्यात मोठी संख्या येईल आपली ही 87 लक्षवाली. ही संख्या येईल आपली 1 नंबरला. 2 नंबरला कोणती संख्या येईल, 65 लक्षवाली, ही 2 नंबरला येईल. 3 नंबरला कोणती संख्या येईल, 41 लक्षची. 4 नंबरला ही संख्या येईल 32 लक्षची. आणि 5 नंबरला संख्या येईल 9,87,654, ही जी आपण सुरुवातीला घेतलेली आहे, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, म्हणजेच 9,87,654 ही संख्या आपली 5 नंबरला येईल. त्यांनी विचारलं काय आहे की मधली संख्या कोणती आहे. जेव्हा आपण या संख्या मांडल्या तेव्हा मधली संख्या कोणती येईल, तर कोणती येईल बरं मधली संख्या, मग 1 नंबरला ही आहे आपली
पहा आता 1 नंबरला कोणती संख्या आहे? 87,65,432. 2 नंबरला आहे 65,43,342. 3 नंबरला संख्या आहे 41,52,547. 4 नंबरला कोणती संख्या आहे? 32,52,796. आणि 5 नंबरला कोणती संख्या आहे? 9,87,654. मग मध्ये येणारी संख्या कोणती आहे? 1, 2, 3, 4, 5. आपली मध्ये येणारी संख्या ही आहे 41,52,547. चला बरं मग आता पर्यायामध्ये पाहूयात आहे का ही संख्या? 41,52,000. पहा आता पर्यायामध्ये काय केलेलं बाळांनो, इथे आहे ना एक पर्याय थोडासा चुकीचा वाटतोय मला. आता संख्या देताना आपल्याला इथं कसे दिलेले आहेत? 41,52,547. हे पहा इथं पहा, इथं 42 आहेत आणि इथं 52 आहेत. इंग्लिशच्या प्रश्नामध्ये पाहिलं तर इथं पण 52 आहेत. पर्याय आपला हाच बरोबर आहे, पण इथं कदाचित प्रिंट मिस्टेक असेल, मग ते आपण समजून घेऊया. पण आपलं मध्ये येणारी संख्या कोणती आहे? तर हीच आहे, म्हणून हा आपला 3 नंबरचा पर्याय इथं बरोबर येईल. 41,52,547 ही संख्या आपली मध्ये येईल. ठीक आहे. अशा प्रकारे आपण आज पहिला धडा पाहिला गणिताचा आपला MTSचा संख्याज्ञानचा. असेच रोज तुम्हाला जर काही अडचणी असतील तर पुढील उद्या दुसरा आपला धडा राहील संख्येवरील क्रिया, बेरीज आणि वजाबाकीचा. तो सुद्धा मोठ्या मोठ्या संख्येवरच आधारित आहे. तर अशाच प्रकारचा अभ्यास तुम्हाला रोज पाहायचा असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला फ्रीमध्ये गरजू मुलांसाठी आपण आपल्याला जमेल तसे याचे क्लासेस घेणार आहोत. ठीक आहे. बाय. चला काही अडचण असेल तर शाळेमध्ये विचारू शकता. बाय.